काहीच क्षणामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। गिरगाव चौपाटीवर सध्या भक्तीचा हा महासागर उसळलेला आहे। लालबागच्या राजाचं अगदी थोड्याच क्षणांमध्ये विसर्जन होणार आहे आणि तोच क्षण आपण सध्या साम टीव्हीवर पाहू शकतोय। आता बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे आणि काहीच क्षणामध्ये बाप्पा आपला निरोप घेणार आहे। वर्षभरासाठी आता पुन्हा एकदा आपल्याला बाप्पाची वाट पाहावी लागणार आहे। त्यासाठी ही जय्यत तयारी खरं तर सगळ्या मंडळांनी केलेली आहे। लालबागच्या राजाचं आता विसर्जन केलं जात आहे आणि त्यासाठी या सगळ्या नौका हे सगळे गणेश भक्त इथे समुद्रामध्ये पुढे सरसावताना दिसत आहेत। काहीशा दुःखद जड अंतःकरणानं बाप्पाला आता निरोप दिला जातो। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। तुम्ही याची देही याची डोळा जरी हा क्षण पाहू शकत नसला तरी साम टीव्हीवर मात्र तुम्ही अगदी क्षणोक्षणीचे हे अपडेट्स जाणून घेऊ शकताय। हा क्षण तुमच्या डोळ्यात साठवू शकताय। पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुका या अद्यापही सुरूच आहे। पुण्यामध्ये सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आता या मिरवणुका आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा सार्वजनिक गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे। त्यासाठी डीजेच्या तालावर ही सगळी तरुणाई जी आहे ती थिरकताना पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। भावपूर्ण वातावरणामध्ये खरं तर बाप्पाला निरोप दिला जातो। 10 दिवसांपासून बाप्पा आला असल्यामुळे चैतन्याचं वातावरण असतं। सगळीकडे आनंदी आनंद असतो। मोदक लाडू असा सगळा मेवा खरं तर सर्वांनाच बाप्पाच्या निमित्तानं खायला मिळत असतो। सुखाचे क्षण बाप्पा आपल्याला देऊन जात असतो आणि या बाप्पाचा आता वर्षभरासाठी आपल्याला त्यांची वाट पाहायची आहे। त्याला आता निरोप देण्याची ही वेळ अगदी जवळ आली आहे। गावाला चैन पडे ना आम्हाला अशा घोषणांच्या जयघोषात सध्या बाप्पा आता निरोप घेण्यासाठी सज्ज आहेत। आपणही बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज आहोत आणि एकूणच सगळीकडे सध्या काहीसं भावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। आल्यानंतरचे हे 10 दिवस खरं तर कधी उलटून जातात कधी निघून जातात कळतही नाही आणि या 10 दिवसांमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशभरात अगदी जगभरात सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो। अगदी परदेशात सुद्धा भारतीय गणपती बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत करतात।
गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत. बाप्पाचं चरण दर्शन सुद्धा साम टीव्हीवर आपण घेऊ शकताय. खरं तर आतापर्यंत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक आलेले होते. लालबागच्या राजाच्या दर्शनानं खरं तर मागणी पूर्ण होते, आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे आणि त्यासाठीच अगदी लाखो भाविक दरवर्षी तासनतास रांगांमध्ये उभं राहून बाप्पाचं दर्शन घेत असतात आणि बाप्पा हा सगळ्यांना पावतही असतो. त्यामुळेच बाप्पाच्या दर्शनासाठी आणि लालबाग राजाची एक झलक पाहण्यासाठी सगळे गणेश भक्त अगदी आतुर झालेले असतात. आणि तुम्ही जरी बाप्पाचं दर्शन घेऊ शकला नसाल तरी सुद्धा आता या क्षणी तुम्ही साम टीव्हीवर बाप्पाला निरोप देऊ शकताय. घर बसल्या तुम्ही हा विसर्जन सोहळा पाहू शकता. सध्या बाप्पाचं हे विसर्जन पार पडतंय आणि त्यासाठीची ही जय्यत तयारी खरं तर मंडळानं केलेली आहे, प्रशासनानं सुद्धा केलेली आहे. पोलीस आहेत या ठिकाणी आणि कोणाच्याही या ठिकाणी अनुचित प्रकार कुठेही घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. सगळे हे गणेश भक्त सतर्क आहेत. बाप्पा आता निघालेले आहेत आपल्या परतीच्या प्रवासासाठी आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत सध्या बाप्पाचं हे विसर्जन आता होणार आहे. काहीच क्षणामध्ये बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे आणि बाप्पा आपला सगळ्यांचा निरोप घेणार आहे. साधारणतः वर्षभरासाठी आता आपल्याला बाप्पाची वाट पाहावी लागणार आहे. खरं तर हे 10 दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात, अतिशय आनंदात आपण साजरे करत असतो. कोकणात राहणारे जे सगळे बांधव आहेत किंवा मुंबईमध्ये कोकणातून आलेले जे सगळे बांधव आहेत ते सुद्धा गणपती उत्सवानिमित्त काही सुखाचे 4 क्षण जगण्यासाठी कोकणात जात असतात. इतरही महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवामुळे एक वेगळीच चैतन्याची धामधूम पाहायला मिळत असते आणि आता ही सगळी धामधूम आपल्याला वर्षभरानंतरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा हा सुंदर क्षण आपण दरवर्षी अनुभवू शकतोय. मात्र आज त्या दिवसाचा हा शेवट आहे. अनंत चतुर्दशी काल होती आणि कालपासूनच बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आणि आता सकाळचे 10:05 झालेले आहेत आणि काहीच क्षणामध्ये बाप्पा आपला निरोप या ठिकाणी घेणार आहे. तर इकडे लालबागचा राजा आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, गणेश गल्लीचा सुद्धा मुंबईचा राजा आहे आणि इतर काही गणेश मंडळातले हे बाप्पा आहेत ज्यांचं आता विसर्जन इथे पार पडणार आहे. बाप्पा आपला निरोप घेणार आहे. लालबागचा राजा लालबागचा राजा मागे